नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नागपूरमधून तुकाराम मुंढे यांच्या संदर्भातली. नागपुरात माझ्या चारित्र्य हननाचा प्रयत्न झाला असा आरोप तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय. तर मुंढेंनी असा दावा केलेला आहे, मला ठरवून टार्गेट केलं जात होतं असं त्यांचं म्हणणं आहे. मी नेमका काय गुन्हा केला म्हणून माझी बदली केली असा सवालही त्यांनी विचारलाय. तर नुकतीच तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवरती तुकाराम मुंढेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नागपूरमध्ये माझ्या चारित्र्य हननाचा प्रयत्न झाल्याचा आरोप केलेला आहे आणि सोबतच मी नेमका काय गुन्हा केला म्हणून माझी बदली केली असा सवालही त्यांनी विचारलाय. सोबतच मला ठरवून टार्गेट केलं जात आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि यानंतर बातमी आहे धुळ्यातून. धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नदीचा कठडा तोडून एक अज्ञात वाहन नदीत पडलंय. हे वाहन म्हणजे मोठा ट्रक किंवा लक्झरी बस असावं असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर सध्या शोध कार्य या ठिकाणी सुरू असून चिंतेची बाब ही आहे की जर अपघातग्रस्त वाहन हे लक्झरी बस असेल तर त्यात किती प्रवासी होते हा मोठा प्रश्न निर्माण होतोय. मुंबई आग्रा महामार्गावरील सावळदे गावाजवळची ही घटना आहे. धुळ्याहून शिरपूरकडे जात असताना हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. धुळे जिल्ह्यातला हा धक्कादायक प्रकार आपण पाहतोय. नदीचा कठडा तोडून एक अज्ञात वाहन नदीत पडलेलं आहे. हे वाहन नेमकं कोणतं आहे, त्यामध्ये किती प्रवासी होते, हे सगळं आता या संदर्भातली माहिती जी आहे ती पोलिसांकडून घेतली जात आहे. दीपक बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. दीपक, घटनेसंदर्भातील तपशील. स्वाती, आज पहाटेची साधारणतः 2 ते 3 दरम्यानची ही घटना आहे. मुंबई आग्रा महामार्गावरती सावळदे गावाजवळ हा तापी नदीवरचा मोठा पूल आहे आणि या तापी नदीवरच्या पुलावरून त्याचे कथळे तोडत एक अज्ञात भरधाव वेगानं आलेलं वाहन नदीत कोसळलेलं, नदीत पडलेलं आहे. आणि पहाटेची ही घटना आहे. आणि ही घटना ज्यावेळेस लक्षात आली त्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जे महामार्ग पोलीस होते त्या ठिकाणी दाखल झाले. पोलीसही घटनास्थळी पोहोचलेत. पण नेमकं कोणतं वाहन नदीत पडलंय हे अद्याप समजू शकलेलं नाही. मोठ्या प्रमाणात नदीवरच्या पुलावरचे जे कथळ आहेत ते तोडून हे वाहन खाली पडलेलं आहे. आणि याआधी बऱ्याचशा घटना घडल्यात. गेल्या 2 महिन्यापूर्वी असाच एक मोठा ट्रक या ठिकाणी पडला होता. अद्याप त्याचा शोध लागलेला नाहीये. त्या घटनेत देखील एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. मात्र आज झालेल्या घटनेमध्ये नेमकं कोणतं वाहन या नदीत पडलंय हे समजू शकलेलं नाहीये. साधारणतः लक्झरी पडली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ज्या पद्धतीने अपघात घडलाय आणि घटनास्थळावर एकूणच जर चित्र पाहिलं तर मोठं हेवी व्हेकल या ठिकाणी खाली नदीत कोसळलं असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते. मात्र हे सगळं आता त्या ठिकाणी शोध कार्य सुरू झालेलं आहे आणि त्यानंतरच पुढील जी घटना आहे म्हणजे नेमका तपशील काय, कोणतं वाहन होतं हे त्यासमोर येऊ शकतं. पोलीस घटनास्थळी आहेत आणि या सगळ्या घटनेचा ते त्या ठिकाणी शोध घेत आहेत. अगदी. आणि या संदर्भातील तपशील अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद दीपक या माहितीसाठी. आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातली. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर बायोमधून मंत्री हा उल्लेख काढलेला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून मंत्री हा उल्लेख काढलाय. त्यामुळे त्यांनी असं का केलं आणि हेतुपुरस्कर त्यांनी असं केलेलं आहे का, त्याच्या पाठीमागे नेमकं कोणतं कारण आहे, या सगळ्या गोष्टींवरती आता चर्चा सुरू झाली आहे. तर ट्विटर बायोमध्ये केवळ युवा सेना प्रमुख असाच उल्लेख त्यांनी ठेवलेला आहे आणि मंत्री हा उल्लेख काढलेला आहे. त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झालेली आहे. या संदर्भात स्वतः आदित्य ठाकरेंची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. सध्या राज्यात कोणताच नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचा राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे. ही बातमी आपण बघणार आहोत. मात्र त्याआधी आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. तर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासंदर्भातच ही महत्त्वाची बातमी आपण राज्यातली बघणार आहोत. सध्या राज्यात कोणताच नवीन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प न उभारण्याचा राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे. वीज मागणीच्या 25% अपारंपरिक वीज वापरण्याच्या नियमानुसार
बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिली आहे। तर सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं या पाठीमागचं धोरण आहे आणि त्याचमुळे सरकारकडून एकूण विजेच्या 25% सौर ऊर्जा खरेदी केली जाते। आणि आता बातमी आहे सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सुरू असलेल्या एनसीबी चौकशीची। एनसीबी टीम मुंबईत दाखल होऊन 24 तास उलटल्यानंतरच 24 तासही होत नाही तोपर्यंतच एनसीबीच्या टीमनं रिया चक्रवर्ती अंमली पदार्थ प्रकरणात आता 4 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। एनसीबीच्या मुंबईतील फोर्सच्या कार्यालयात या 4 संशयितांची चौकशी केली जाणार आहे। या कार्यालयाला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे। तर रिया चक्रवर्तीनं गौरव आर्या नावाच्या तस्कराकडून ड्रग्ज मागवले होतं असा आरोप होतोय आणि तसे व्हॉट्सअप चॅट सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि याच पार्श्वभूमीवरती आता एनसीबीच्या टीमनं 4 जणांना ताब्यात घेतलंय। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक तपशील देत आहेत। अजित, एनसीबीच्या तपासासंदर्भातली या क्षणाची अपडेट। स्वाती, सकाळी साधारणपणे 8:45च्या दरम्यान जवळपास 4 संशयितांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। जी माहिती मिळते त्यानुसार मुंबईतल्या ही टीम आहे, मुंबईमधले काही जे ड्रग पेडलर आहेत किंवा त्यांच्याशी संबंधित लोक जे आहेत ते हे 4 जण आहेत। यांचा रिया चक्रवर्ती या प्रकरणाशी संबंध आहे का याबाबत एनसीबीनं खुलासा केलेला नाहीये। मात्र ज्या 4 तरुणांना घेण्यात आलेलं आहे त्यांना घेऊन येणारे जे अधिकारी होते त्यांना विचारलं असतं त्यांनी या प्रश्नावरती जेव्हा हे रिया चक्रवर्ती प्रकरणातील 4 संशयित आहे का तेव्हा त्यांनी फक्त मान डोलवली। म्हणजे कुठे ना कुठेतरी एनसीबीचे अधिकारी जे आहेत ते मुंबईमध्ये त्यांना दाखल होऊन 24 तास देखील झाला नाही तोच त्यांनी त्यांची ऍक्शन दाखवायला सुरुवात केलेली आहे। तात्काळ त्यांनी टीम बनवून 4 जणांना ताब्यात देखील घेतलेलं आहे। असं सांगितलं जातं की मुंबईमध्ये कुठे कुठे रेव पार्टी झालेल्या आहेत किंवा होत होता किंवा कशा पद्धतीने कोणाला ड्रग्ज सप्लाय केली जाते। या 4 पैकी 2 जण हे ते आहेत जे इन्फॉर्मर आहेत किंवा डिलिव्हरी बॉय आहेत। तर त्यांची चौकशी करून त्यांनी आतापर्यंत कुठे आणि कोणाकोणाला ड्रग्ज दिलेले आहेत याची चौकशी करण्याकरता एनसीबीनं त्या दोघांना ताब्यात घेतलं अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे एकंदरच एनसीबीचे जे अधिकारी आहेत ते ऍक्शनमध्ये आलेले आहेत। त्यामुळे आधी ईडी, त्यानंतर सीबीआय आणि आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एनसीबी यांच्या तपासाचा वेग जो आहे तो वाढलेला आहे। अगदी अजित, आणि या तपासासंदर्भातले चौघांना खरं तर 4 संशयितांना या ठिकाणी एनसीबीच्या टीमनं ताब्यात घेतले आहे। त्यांच्या संदर्भात काय माहिती मिळतेय का? मी तेच सांगितलं की हे जे 4 जण आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी। यापैकी 2 जे आहेत ते इन्फॉर्मर आहेत म्हणजे खबरी आहेत असं माहिती मिळते। हे खबरी त्याचबरोबर डिलिव्हरी बॉय म्हणजे अंमली पदार्थांची डिलिव्हरी जी केली आहे त्यापैकी 2 आहेत असा एनसीबीचा दावा आहे। त्यामुळे मुंबईमध्ये हे जण कोणाकोणाला ड्रग्ज द्यायचे, कोणाकोणाकडून घ्यायचे किंवा कशा पद्धतीने डिलिव्हरी करायचे, कुठून आणायचे, कुठे द्यायचे, या सर्व गोष्टींची चर्चा किंवा तपास जो आहे तो पोलिसांच्याकडे करणार आहे। आणि त्यांच्याकडून या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं एक गौरव आर्या नावाचा जो अंमली पदार्थ तस्कर आहे त्याच पद्धतीनं सेलिब्रिटीचं नाव देखील आहे। त्यामुळे यांच्याकडून ड्रग्ज घेतलं होतं का, दिलं होतं का, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो एनसीबी करणार आहे। हो अजित, आणि या प्रकरणी आता आजच्या दिवसभरात कोणाकोणाची चौकशी होणार आहे त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? तुर्तास तरी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलेलं नाही की त्यांनी आज कोणाला चौकशीला बोलवलं आहे। साधारणपणे आज सकाळी 7 वाजता एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोलून आलं तोपर्यंत त्यांनी कोणालाही समन्स पाठवला नव्हता। होऊ शकतं की एनसीबीला तेवढे अधिकार आहेत, एनसीबी थेट त्या व्यक्तीला जाऊन त्यांची चौकशी करू शकते। म्हणजे उदाहरणार्थ जयाश आहे किंवा रिया चक्रवर्ती आहे या दोघांचं व्हॉट्सअप चॅट जे आढळलेलं आहे त्यामध्ये एक अंमली पदार्थ तस्कर आहे, गौरव आर्या नावाचा अंमली पदार्थ तस्कर आहे। त्यामुळे थेट एनसीबीचे अधिकारी जे आहेत हे या दोघांकडे जाऊन त्यांची चौकशी करू शकतात किंवा त्यांना ताब्यात घेऊ शकतात। त्यामुळे आतापर्यंतही कोणाला समन्स बजावलेलं नाहीये। मात्र एनसीबीचे अधिकारी जे आहेत ते आणखी एक टीम जी आहे ती लवकर तिथे दाखल होणार आहे। अगदी अजित, आज दिवसभरात एनसीबी मार्फत होणाऱ्या चौकशीची अशीच अपडेट जी आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी। तर रिया चक्रवर्तीनं तिचं मौन सोडल्यावर आता सुशांतच्या बहिणीनंही प्रत्यारोप आणि प्रतिदावे केलेत। रियानंच माझ्या भावाला जाणून बुजून चुकीची औषधं देऊन त्याला मानसिक आजार झाल्याचं भासवलं, तू तुझ्या आत्म्याची शुद्धी कशी करशील, अशा शब्दांमध्ये सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्तीनं ट्विट केलंय।
तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीनं पहिल्यांदा मौन सोडलंय. मी कधीच ड्रग्ज घेतले नाहीयेत, पण मला भेटण्याआधीपासूनच सुशांत गांजाचं सेवन करायचा, उलट मी त्याचं हे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करायचे असा दावा रियानं केलाय. मी सुशांतला कोणतंही औषध दिलेलं नाही. त्यानं मानसिक आजारावरती एकूण 5 डॉक्टरांकडून उपचार घेतले. ते त्याला औषधं द्यायचे. त्या 5 डॉक्टरांना चौकशीसाठी का नाही बोलावत असा सवालही रियानं उपस्थित केलाय. तो सुशांतचे त्याच्या कुटुंबियांशी आधीपासूनच संबंध ताणलेले होते. गेल्या 5 वर्षात तो वडिलांना भेटला नव्हता. जर मी इतकी वाईट होते तर तेव्हाच तक्रार का नाही केली, का नाही कुणी त्याला उपचारासाठी घेऊन गेलं असा प्रश्नही तिनं विचारलाय. प्यार करती थी और उनके साथ रही थी तो वो कैसे नहीं मेरा पेन देख सकती हैं। दूसरी बात, उनसे उन्होंने 4 साल में बात नहीं की है, ये उनका ही स्टेटमेंट है अभी, जो मैं जानती हूँ। और उनके घर में रह रही थी, उनके फ्लैट में रह रही थी। उन्होंने एक पार्ट का पिक्चर दिखाया है कि उन्होंने एक पार्ट का पेमेंट किया है 1 करोड़ का, बाकी के 3-4 करोड़ सुशांत के पैसे हैं जिसकी EMI वो आज तक भर रहा है और भर रहा था। उसके बारे में कोई बात नहीं करेंगी कि बीच की जो 403 के बारे में बात नहीं करेंगी, बीच की जो दीवार टूटी थी, उनकी फैमिली वहां रह रही थी और सुशांत बिल्स पे कर रहा था जिनसे उनकी बात नहीं हुई 4 साल में। मुझे तो ये फाइनेंशियल एक्सप्लॉयटेशन लगता है। और कैसे कन्वीनियंटली उन्होंने ये वाला रूप लिया है कि वो उनकी विधवा हैं जबकि वो किसी और के साथ एंगेज हैं, जो कि सुशांत और अंकिता के दोस्त थे ड्यूरिंग उनके रिलेशनशिप के दौरान। सुशांत की एक पिक्चर भी है उनके साथ। तो ये मुझे काफी वियर्ड लगता है कि वो उनके ही दोस्त के साथ रिलेशनशिप में है, उनके ही घर में रह रही थी, उनसे 4 साल से बात नहीं की, लेकिन ये भी क्लेम करती हैं कि सुशांत ने उन्हें 1 साल पहले फोन करके कहा कि मैं उसे हरास कर रही हूँ, पर आपकी तो बात ही नहीं हुई। तर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनं ही रियाचे दावे नाकारलेत. आम्ही दोघे जोपर्यंत एकत्र होतो तेव्हा सुशांत नैराश्यात नव्हता असं अंकितानं ट्विट केलंय. माझ्या फ्लॅटचे EMI सुशांत भरत होता हा रियाचा दावाही अंकितानं खोडून काढलाय. यावर मी आधी स्पष्टीकरण आणि पुरावे दिले आहेत असं अंकितानं म्हटलंय. तर अंकितानं नेमकं काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण बघूयात. आम्ही दोघं जोपर्यंत एकत्र होतो तेव्हा सुशांत नैराश्यात नव्हता. तो कधीच कोणत्या मानसोपचार तज्ञाकडे गेला नाही असं अंकितानी म्हटलंय. तसंच माझ्या फ्लॅटबद्दल मी आधी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सुशांतच्या कुटुंबियांनाही माझी बाजू माहिती आहे. मी हे मान्य करते की मी कुटुंबियांच्या बाजूने आहे, रियाच्या बाजूने नाही. कुटुंबियांकडे असे चॅट्स आणि पुरावे आहेत जे नाकारता येणार नाहीत. मी कुटुंबियांची बाजू ऐकली, मला ती पटली आणि त्यांच्या बाजूने मी उभी आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्या बाजूनच उभी राहीन अशी प्रतिक्रिया अंकिता लोखंडे हिनं दिली आहे. यानंतर बघूयात पुढची याच संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे रिया चक्रवर्तीला CBIनं समन्स बजावलेला आहे. आजच CBI समोर तिला हजर राहावं लागणार आहे. CBI समोर हजर राहण्यासाठी रिया चक्रवर्तीला आता CBIनं समन्स बजावलेला आहे. त्यामुळे निश्चितच चौकशीसाठी CBI समोर रियाला हजर राहावं लागणार आहे. CBI कडून आता तिची प्रत्यक्ष चौकशी होऊ शकते आणि या संदर्भात चौकशीच्या पार्श्वभूमीवरती CBI कडून तिला समन्सही देण्यात आलेला आहे. शिखा धारीवाल आमच्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहे. शिखा, क्या कुछ जानकारी? जी बिल्कुल, देखिए CBI की तरफ से रिया चक्रवर्ती को सम्मन भेजा गया है और जाहिर तौर पर अब रिया चक्रवर्ती को CBI की पूछताछ में अब वो पहली बार CBI के सामने आएंगी, जिसमें रिया चक्रवर्ती का शुरुआती बयान दर्ज किया जाएगा, उनसे तमाम मामलों से जुड़ी जो कड़ियां हैं उनके बारे में पूछताछ की जाएगी और फिर उसके बाद सुशांत के घर में मौजूद जो लोग थे जिनके साथ रिया रहती थी उनको आमने सामने बैठाकर भी पूछताछ की जा सकती है। जी जी बिल्कुल शिखा, इसी मामले में इसी तरह जानकारी देते रहिए. फिलहाल शुक्रिया इस जानकारी के लिए. आणि बातमीसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी या क्षणीची एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे रिया चक्रवर्तीला समन्स सीबीआयने दिल्यानंतर आता चौकशीसाठी सीबीआयच्या दिशेने चौकशीसाठी रिया रवाना झालेली आहे। जुहू तारा रोडवरील तिच्या निवासस्थानातून रिया निघालेली आहे आणि अवघ्या अर्ध्या तासांमध्ये ती कलिनातील डीआरडीओच्या विश्रामगृहात पोहोचणार आहे, ज्या ठिकाणी सीबीआयकडून तिची चौकशी केली जाणार आहे। तर काही मिनिटांमध्येच रियाच्या चौकशीला सीबीआयतर्फे चौकशीला सुरुवात होणार आहे। त्यासाठी रिया आपल्या निवासस्थानावरून रवाना झालेली आहे। अर्ध्या तासात रिया त्या ठिकाणी पोहोचेल आणि सीबीआयकडून तिच्या चौकशीला सुरुवात होणार आहे। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्या सोबत आहेत। विवेक, सीबीआय कडून केल्या जाणाऱ्या रियाच्या चौकशीमध्ये प्रामुख्याने आज कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असतील? स्वाती, सगळेजण इकडे वाट बघतात की रिया चक्रवर्ती कधी येईल। डीआरडीओचं तेच गेस्ट हाऊस आहे जिथं गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ पिठाणी असेल, त्यानंतर दीपेश सावंत असेल, नीरज सिंग असेल किंवा मग तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याची काल चौकशी झाली होती। तिथंच रिया चक्रवर्ती येणार आहे आणि तिची सीबीआय चौकशी करणार आहे। सीबीआयच्या 4 टीम्स आता या गेस्ट हाऊसला पोहोचलेल्या आहेत। सगळे सीबीआयचे अधिकारी जे दिल्लीतून आलेले आहेत ते इथे चौकशी करणार आहेत आणि सगळा घटनाक्रम हा रियाकडून समजून घेतला जाणार आहे। विशेषतः तिनं तिच्या मुलाखतीमध्ये सुशांतच्या मेंटल हेल्थचा मुद्दा मांडलेला होता। त्यासोबतच तो गांजाचं सेवन करत होता याबद्दलही मांडलं होतं। त्यांचं जे वैयक्तिक नाते आहे त्याच्याबद्दल देखील विचारलं जाईल। त्यासोबतच त्यांचे काही आर्थिक व्यवहार होते का, बिहारमध्ये जी FIR नोंदवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये रिया चक्रवर्तीनं सुशांत सिंग राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं होतं अशा पद्धतीची तक्रार करण्यात आलेली आहे। काही आर्थिक गैरव्यवहार देखील झाले आहेत जे सुशांतच्या खात्यातून तिच्याकडे पैसे वळते करण्यात आलेले आहेत असं देखील सांगण्यात आलेलं होतं। या सगळ्या गोष्टींचा रियानं इन्कार केलेला आहे तिच्या मुलाखतींमध्ये। आपण बघतो की ही सगळेजण आता इथं वाट बघतायत की रिया नेमकी कधी येईल इकडं आणि कधी ती या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल। काल तिनं खरं तर ज्या मुलाखती सगळ्या न्यूज चॅनल्सला दिल्या होत्या त्या तिच्यावरचे सगळे आरोप तिने फेटाळून लावले होते। त्यात तिने असं देखील म्हटलेलं होतं की ती स्वतः कुठल्याही ड्रग्सचं सेवन करत नाही। सुशांत सिंग राजपूतला ती ड्रग ॲडमिनिस्टर करायची असा देखील एक आरोप करण्यात आला होता। तिचं म्हणणं होतं की त्याच्यावर उपचार सुरू होते आणि डॉक्टरांनी जे प्रिस्क्रिप्शन दिलं होतं, डॉक्टरांनी जी औषधं दिली होती तीच औषधं सुशांत सिंगला दिली जात होती। त्या व्यतिरिक्त ड्रग्स देण्यामध्ये तिचा कुठलाही हात नाही आहे, तिला स्वतःला कुठलंही व्यसन नव्हतं। पण सुशांत सिंग हा गांजाचं सेवन करायचा ही देखील तिने माहिती दिली आणि त्याबरोबर तिने असं म्हटलेलं आहे की मुळात कुठलाही पैसा त्याचा मी वापरलेला नाही आहे। त्यांनी तिघांनी मिळून म्हणजे सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांनी मिळून 3 कंपन्या स्थापन केलेल्या होत्या आणि त्याच्या संचालक पदांवर हे 3 जण होते। मात्र असं असताना आपण सुशांत सिंगचा पैशाचा गैरव्यवहार केलेला नाही आहे। 8 जूनला आपण सुशांत सिंगच्या निवासस्थानातून बाहेर पडलो, त्यानंतर आपला काही संपर्क नाही आहे। एक मेसेज फक्त आलेला होता सुशांत सिंग राजपूतचा, एवढं तिने सांगितलं। त्यानंतर सुशांत सिंगला ब्लॉक करण्यात आलेलं होतं, तिने केलं होतं असं तिने सांगितलेलं होतं। दरम्यानच्या काळात ती संपर्कात नव्हती, ती सुशांत सिंगच्या घरी देखील गेली नव्हती असं तिने सांगितलेलं आहे। तिचं म्हणणं आहे की मुळात त्यानंतर तिच्या सुशांत सिंग राजपूतच्या संपर्कात जी कोणी लोकं होती त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्याकडून विचारलं गेलं पाहिजे। आणि तिचं म्हणणं आहे की जसे सगळे प्रश्न विचारतात तशी तिची देखील इच्छा आहे की सत्य या घटनेतलं कळलं पाहिजे, नेमकी ही आत्महत्या या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती सीबीआय कडून आज रियाची या ठिकाणी काही वेळातच चौकशी होणार आहे आणि या चौकशीच्या संदर्भातील प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्त धन्यवाद या माहितीसाठी। आणि महत्त्वाच्या अपडेटसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेटसह लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये परत भेटतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।